या ठिकाणी आपल्या NH50 हायवे देवगाव रोड, देवगाव फाटा, संगमनेर खुर्द पासून या ठिकाणी आपल्या रायदोडी फाटापर्यंत असलेल्या दुतर्फा या स्ट्रीट लाईटच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्वजण जमलेलो आहोत। प्रसंगी ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभली ते आपल्या सर्वांचे नेते, मार्गदर्शक, आधारस्तंभ, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार डॉक्टर राधाकृष्ण विखे साहेब यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्यानंतर आपल्या ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत या उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतोय ते आपले सर्वांचे लाडके आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी, खरं तर साहेब या ठिकाणी मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून भरपूर ऍक्सिडेंटचं प्रमाण हायवेवरती होत होतं आणि पाहिजे तशी या ठिकाणी सुविधा, पाहिजे तसं हायवेचं या ठिकाणी प्रलोभन या ठिकाणी होत नव्हतं आणि स्ट्रीट लाईटची जी नित्यांत गरज होती खरं तर ती आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आज साहेबांच्या लोकार्पण सोहळ्यातून या ठिकाणी खुली करण्यात आली। त्याबद्दल सर्वांच्या वतीने साहेबांचे खूप आभार मानतो आणि विशेषतः आमच्या संगमनेर खुर्द ग्रामस्थांच्या वतीने देखील या ठिकाणी मी साहेबांचे खूप या ठिकाणी मनस्वी आभार मानतो। त्यानंतर आपल्या अमोलभाऊंनी देखील या ठिकाणी पाठपुरावा करून आपल्या स्ट्रीट लाईटचं अतिशय आपल्या सर्वांना संगमनेरमध्ये पुण्यावरून एंट्री करताना अतिशय चांगलं असं दृश्य आपल्या सर्वांना पाहायला मिळेल असं या ठिकाणचं आपलं रायदोडी फाट्यापासून देवगाव फाट्यापर्यंत या हायवेचं काम आणि त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि आदरणीय साहेबांच्या या ठिकाणी पाठपुराव्यातून त्यांच्या मदतीने आपण सर्वजणांनी या ठिकाणी बघितलं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या साहेबांचे या ठिकाणी खूप आभार मानतो। खरं तर साहेब महसूल मंत्री जेव्हा महाराष्ट्राचे झाले तेव्हापासून साहेबांचं संगमनेर तालुक्यावर विशेषतः खूप प्रेम राहिले, खूप लक्ष राहिले आणि त्यांनी संगमनेर तालुक्यात असे कोणते गाव, वाडी, वस्ती, शहरी भाग कोणतं सोडलं नाही की ज्या ठिकाणी निधीची कमतरता पडून दिली आणि विकासाची गंगा खरं तर साहेब महसूल मंत्री झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्यात अवतरली आणि त्याच्या सोबतच आपण सर्वजण या प्रवाहामध्ये, विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी आहोतच। साहेब तुमचे कामाची पद्धत आणि आपल्या सर्वसामान्यांना सामावून घेण्याचं जे आपल्या सर्वांचं एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व आम्ही सर्वजण आपल्याकडं खूप अभिमानाने या ठिकाणी आम्ही सांगत असतो की आम्ही साहेबांच्या माध्यमातून या गोष्टी गावांमध्ये करतोय, त्या गोष्टी गावांमध्ये करतोय आणि साहेबांच्या या उपस्थितीमुळे आज आपल्या सर्वांना एक नवीन ऊर्जा भेटली आहे, काम करण्याची प्रेरणा भेटली आणि साहेबांनी चन्नापुरीमध्ये देखील आपल्या एक आता उद्घाटन समारंभ पार पडला, त्याच्यानंतर हिवरगा पावसा देखील येथे देखील एक एस्केप वॉलचं काम साहेबांच्या माध्यमातून पार पडलं। त्या देखील आपल्या सर्व चन्नापुरी गटातील आपल्या सर्व आजूबाजूच्या परिसरातील गावांची जी पाण्याची अडचण होती ती अशीच कमी होत राहील आणि साहेब भविष्यात देखील आपल्या संगमनेर खुर्द गावाच्या वतीने आम्ही तुम्हाला कधीही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कमतरता कधी पडून देणार नाही, आपलं प्रेम असंच ठेवा अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी साहेबांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा साहेबांचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने स्वागत करून आभार मानतो। साहेबांना वेळ झाला त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही।